जर तुम्ही एक वेळी अशी सुजी बॉल बनवून खाल्ले ना, तर तुम्ही हे परत परत बनवणार. कसे बनवले तर सांगते. त्यासाठी काय करायचं, 2 वाट्या पाणी टाकायचं. 2 वाट्या पाणी टाकायचं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तेल टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, 1 वाटी रवा टाकायचा. रवा छान शिजवून घ्यायचा. ही रेसिपी लहान मुलांना तर अगदी आवडते. पोहे, उपमा, तो नाश्ता खाऊन कंटाळला असाल, ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे बघा, आपला घट्टसर गोळा तयार झालेला आहे. हा गोळा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. झाल्यावर याचे बॉल्स तयार करून घेऊया आपण. छान दोन्ही हातांना मळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे घ्यायचे आहे, करायचे आपल्याला. ही रेसिपी तयार करायला काही तामझाम करायची काही गरज पडत नाही. ही रेसिपी झटपट तयार होते. ही रेसिपी युनिक आणि टेस्टी रेसिपी आहे. हे बघा, अशाच प्रकारे सर्व बॉल तयार करून घेतलेले आहेत मी. बॉलना आपण छान परतून घेऊया. त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये तेल टाकायचं. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, 1 चमचा जिरं टाकायचं, हिरवी मिरची आणि आलं टाकायचं, 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे, हळद टाकायची, तिखट टाकायचं, 1 चमचा पावभाजी मसाला टाकायचा. तर तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर मॅगी मसाला किंवा बिर्याणी मसाला टाकू शकता. तयार करून घेतलेले सर्व बॉल कढईमध्ये टाकायचे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि इंस्टावरून जर बघत असाल तर फॉलो नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ही